मी अगोदर या ठिकाणी 2 वेळा बांधकाम सभापती, केळस कृषी सभापती होते. त्या माध्यमातून त्यांनी गौर सर्कलमध्ये कुठेही खडा टाकण्याचं काम केलेलं नाही. ते निश्चितच मी गौर सर्कलचा कायापालट करण्याशिवाय राहणार नाही. हा जनतासुद्धा माझ्या पाठीमागं असल्यामुळे मी जनतेच्या जीवावर जिल्हा परिषदला उतरलो आहे आणि ही जनता मला नक्कीच विजय केल्याशिवाय राहणार आहे. म्हणजे आमदार साहेब रत्नाकर. आता आमदार साहेबाचं कसं आहे, त्याला मतदारसंघ मोठा आहे, त्याच्यामुळं कुठं विकास होतो कुठं नाही. मात्र इथं या ठिकाणी जी बांधकाम सभापती होती त्यानं खडासुद्धा टाकण्याचं काम या ठिकाणी केलं नाही. त्यानंतरसुद्धा ते आमच्या राष्ट्रवादीत होते. मी त्यांच्यासोबत पंचायत समितीला होतो. यानंतर आमचे आमदार राजेदादा इटेकर, राजूभाई नवघरे यांनी आमच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम केलं. आणि आमच्याच पक्षातले उमेदवार जो की त्यांना पक्षानं एवढं मोठं केलं, 2 वेळा सभापती केलं. सभापती केल्याच्या नंतरसुद्धा त्यांनी माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता जर पुढं आला, जनतेनं जर पुढं केलं तर 2 पाऊल मागं घेऊन मला माझ्या पाठीशी राहायला पाहिजे होतं, पक्षाचा आदेश मान्य करायला पाहिजे होता. त्यांनी तो आदेश मान्य केला नाही आणि 5 मिनिटातच आपला पक्ष बदलून शिनी पक्षासंघ बैमानी करून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन उभं राहण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. येतात नक्कीच आपल्या गौर सर्कलमधील जनता यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही, याच्यात काही कुठलाही मत नाही. कोणत्या पक्षात? ते भाजपमध्ये गेले. नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. परभणी जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या पूर्णा तालुक्यातील गौर सर्कलमध्ये आहे. गौर सर्कलमध्ये एकूण 18 गावं येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष जो आहे तो स्वतंत्र लढतो या ठिकाणी. आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे. कोणत्या विकासाच्या मुद्द्याच्या आधारे या निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहे आता? नमस्कार, मी श्रीधर दगडू पारये, माझी पुतणी जिल्हा परिषदचे उमेदवार कोमल गंगाधर पारये गौर जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून लढवत आहे. आणि मी माझ्या पाठीमागं सर्व पूर्ण सर्कलमधली जनता आहे. जनतेच्या जीवावर मी जिल्हा परिषद लढीत आहे आणि या अगोदरसुद्धा मी पंचायत समिती सदस्य होतो. त्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये विकास करण्याचं काम केलेलं आहे. ते सर्व जनतेला माहीतच आहे. त्यामुळं मी या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये माझा 100% निश्चितच विजय आहे. काय अवस्था आहे सध्या सर्कलमधल्या 18 गावांची? रस्त्याची असेल, पाण्याची असेल, काय अवस्था आहे? या ठिकाणी आतापर्यंत गौर सर्कलमध्ये बांधकाम सभापती होऊन गेले, त्यांनी कुठलाच विकास केलेला नाही. ते विकास करण्यासाठीच मी जनतेच्या जीवावर जिल्हा परिषदला उतरलो आहे आणि नक्कीच ते विकास करण्याचं काम या ठिकाणी करेल. नळाचं पाणी, जलजीवन मिशन योजनेचा काय म्हणजे कारभार आहे? कसं चांगली व्यवस्था आहे का नळाचं स्वच्छ पाणी जनतेला मिळावं यासाठी? ते आपण सर्व जिल्हा परिषद सदस्य झाल्याच्या नंतर प्रत्येक गावामध्ये जलजीवनचे असो किंवा रस्त्याचा असो, नाल्या असोत, शेतरस्ते असोत, स्मशानभूमी शेड तर अगोदर बऱ्याच ठिकाणी मी केलेली आहे गावामध्ये. ते सुद्धा करण्याचं काम राहिलेलं करेल. बरं, स्मशानभूमीचे शेड कशाच्या माध्यमातून केले? हे मी जिल्हा परिषदेमधून मी सदस्य नसतानासुद्धा बाकी सदस्याकडून निधी आणून पाठपुरावा करून बरेचशा गावामध्ये स्मशानभूमी शेड बांधण्याचं काम केलेलं आहे. बरं, तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना कसं बघता तुम्ही? त्यांनी अगोदर या ठिकाणी 2 वेळा बांधकाम सभापती, केळस कृषी सभापती होते. त्या माध्यमातून त्यांनी गौर सर्कलमध्ये कुठेही खडा टाकण्याचं काम केलेलं नाही. ते निश्चितच मी गौर सर्कलचा कायापालट करण्याशिवाय राहणार नाही. हा जनतासुद्धा माझ्या पाठीमागं असल्यामुळे मी जनतेच्या जीवावर जिल्हा परिषदला उतरलो आहे आणि ही जनता मला नक्कीच विजय केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या गौर सर्कलमधल्या 18 गावांचा शिक्षणाचा प्रश्न आहे. चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी काय प्रयत्न असणार आहे? शाळांची अवस्था काय जिल्हा परिषदची? सध्या शाळेची अवस्था बी बिकटच आहे. शाळेची सुद्धा मी प्रत्येक गावामध्ये शाळेकडे लक्ष देईल. त्या माध्यमातून शाळेचा सुद्धा विकास करून प्रत्येक गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था चांगल्या प्रकारची करील. नवीन उद्योग करण्याचं कामसुद्धा मी करेल या ठिकाणी. गाव खेड्यामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या पावसाळ्यामध्ये गळती लागते शाळांना, अशा काही शाळा आहेत का तुमच्या? अशा बऱ्याच आहेत ना. त्यांचा काही आधीच्या सदस्यांनी काही विचार केला? नाही, कुठलंच केलं नाही त्यानं. कुठलाच विचार केला नाही. एकदा यायचं, निवडून आल्याच्या नंतर जायचं, ते पुन्हा इलेक्शन लागायच्या टायमालाच आपल्या सर्कलमध्ये जनतेकडे यायचं. बरं, काय समस्या समोर येतात आता फिरताना तुम्हाला? समस्या बऱ्याच आता सरकारला सगळंच माहीत आहे. समोरच्यानं कुठलाही खडासुद्धा टाकण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं नाही. त्याच्यामुळं आता जनता माझ्या पाठीशी आहे. मी निश्चितच या सर्कलचा विकास करल्याशिवाय राहणार नाही, हे जनतेलासुद्धा माहीत आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी या ठिकाणी जिल्हा परिषदला सदस्य जरी झालो तर कार्यकर्ता म्हणूनच वागणार, नेता म्हणून वागणार नाही. हे सर्व जनतेलासुद्धा माहीत आहे. विजयाची खात्री आहे तुम्हाला? 100% जे आपला असे. आपल्यासोबत पंचायत समिती गणाचे देखील उमेदवार आहेत. कशा पद्धतीनं कोणत्या विकासाच्या आधारे आता सामोरे जाता निवडणूक? सर्कलमधील जे रस्त्याची बिकट अवस्था आहे ती अवस्था, तसेच सर्कलमधील वीज, पाणी
मागील जिल्हा परिषद सदस्य हे जवळपास राष्ट्रवादीकडून उमेदवार होणार होते, परंतु ऐनवेळी सर्कलमध्ये सर्वे झाला पक्षाचा. त्या सर्वेमध्ये पारवेसाहेबांचं जवळपास 60% एकट्याचा सर्वेमध्ये नाव आलं. त्याच्यामुळं राजदादा विटेकर, शहाजीराव देसाई साहेब यांनी पारवेसाहेबाला उमेदवारी जिल्हा परिषद दिली आणि माझी सुप्रिया ज्ञानोबा खिरगे हिला पंचायत समितीची उमेदवारी दिली. तर त्यांना उमेदवारी नाही दिल्यामुळे एका घंट्यामध्ये त्यांनी भाजपचं कमळ हातात घेतलं आणि लोकांचा आणखी रोष त्यांनी ओढून घेतला. हा जो रोष आहे खूप मोठ्या प्रमाणाचा रोष सर्कलमध्ये त्यांच्यावर आहे. बरं, भाजपाने देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवार दिले तिकडे? हां, भाजपाने दिलेत आणि रनिंग आमदार साहेबाचा पण उमेदवार आहे. दोन्ही उमेदवार आमच्या विरुद्ध आहेत, कारण एक उमेदवार दिला तर आम्ही तोलणार नव्हतो त्यांना. त्यांनी अख्ख्या मतदारसंघात युती केली, परंतु आमच्या गौर सर्कलला युती केली नाही. कारण एक जर उमेदवार दिला असला तर आमचा आज आम्हाला गुलाल टाकण्याचा हे होता, तसा आम्हाला गुलाल टाकण्याचाच हे आहे. कारण धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा मोठा फॅक्टर ह्या गौर सर्कलमध्ये आहे. बरं, गंगाखेड विधानसभेमध्ये गुट्टे साहेबांनी खूप कामं केले खरे? गंगाखेड विधानसभेमध्ये आता तुम्ही पाहताच की, तुम्ही रस्त्यानं आले, तुम्हाला माहीतच आहे. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला माहीतच आहे विकास काय झालेला आहे, ते सांगण्याची काही गरज नाही. तेवढा काय विकास झाला गेल्या म्हणजे आमदार साहेब जे आहेत रत्नाकर गुट्टे? आता आमदार साहेबाचं कसं आहे, त्याला मतदारसंघ मोठा आहे, त्याच्यामुळं कुठं विकास होतो कुठं नाही. मग आता इथं या ठिकाणी जी बांधकाम सभापती होती त्यानं खडासुद्धा टाकण्याचं काम या ठिकाणी केलं नाही. त्यानंतर सुद्धा ती आमच्या राष्ट्रवादीचीच होती, मी त्यांच्यासोबत पंचायत समितीला होतो. यानंतर आमचे आमदार राजेदादा इटेकर, राधूभाई नवघरे यांनी आमच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम केलं. मला बोलवून घेतलं आणि मला म्हणले, बा तुम्ही दोघंजण एकत्र या. मी म्हणलं तुमच्या मनात मी एकत्र यायला तयार आहे आणि कसं करायचं तुम्ही सांगा म्हणलं. ते म्हणले तुम्ही दोघांपैकी एकजण पंचायत समिती घ्या, जिल्हा परिषद घ्या एकजण. तर मी म्हणलं तुम्ही सांगा कसं करायचं. त्यानंतर त्याला म्हणलं, बा मी 10 वर्षामध्ये प्रत्येकजण त्याच्या सुखादुखामध्ये उपस्थित राहतो. ते कुठल्याही प्रकारचे सर्कलमध्ये आलेलेच नाहीत. आणि त्या तुम्ही जर मला तिकीट जिल्हा परिषदचं तुम्ही सर्वे करा, सर्कलमध्ये ज्याचं नाव आलं त्याला तिकीट द्या. माझं जर नाही आलं त्याला तर तिकीट दिलं तर मी पक्षाचा आदेश मान्य करील, असं पक्षाचं मी काम करील म्हणून त्याला मी असं सांगितलं. त्यानंतर त्यानं सर्कलचा सर्वे केला. सर्वे केल्याच्या नंतर प्रत्येक जनता माझ्या पाठीशी असल्यामुळं मलाच त्यांनी तिकीट दिलं आणि मी त्यांचा तिकीट दिल्याबद्दल निवडूनसुद्धा आणून दाखवण्याचं काम ह्या ठिकाणी करेल. काय चित्र असेल 7 फेब्रुवारीला तुमच्या इकडे? 7 फेब्रुवारीला आमचा नक्कीच जे आहे गुलाल उधळण्याचंच काम आमचं आहे. या ठिकाणी आमच्याच पक्षातले उमेदवार जो की त्यांना पक्षानं एवढं मोठं केलं, 2 वेळा सभापती केलं. सभापती केल्याच्या नंतरसुद्धा त्यांनी माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता जर पुढं आला, जनतेनं जर पुढं केलं तर 2 पाऊल मागं घेऊन मला माझ्या पाठीशी राहायला पाहिजे होतं, पक्षाचा आदेश मान्य करायला पाहिजे होता. त्यांनी तो आदेश मान्य केला नाही आणि 5 मिनिटातच आपला पक्ष बदलून पक्षासंघ बैमानी करून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन उभं राहण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. याचा नक्कीच आपल्या गौर सर्कलमधील जनता यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही, याच्यात काही कुठलाही मत नाही. कोणत्या पक्षात गेले ते? भाजपमध्ये गेले. आणि या ठिकाणी पुन्हा निळा म्हणून एक आमच्या मतदारसंघामध्ये गाव आहे, निळा महागाव. त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः जाताच येत नाही गावामध्ये. आपल्या गुडघे इतकालं पाणी साचलेलं असते. त्याचा आता काही नेते मंडळी येतील आणि आम्ही रस्ता करून देतो, हे करून देतो. आतापर्यंत त्याला काही दिसलं नाही. आमच्याकडे सुद्धा राजेदादाच्या माध्यमातून आमचे मुख्यमंत्री नेते अजितदादा साहेब त्यांच्याकडे अर्थ खातं आहे, त्या माध्यमातून आम्ही दादासोबत जाऊन तो रस्तासुद्धा आम्ही ह्या ठिकाणी करून देण्याचं काम या ठिकाणी करणार आहेत. निळा महागाव. बघू शकतो की आपण पूर्णा तालुक्यातील गौर सर्कलमध्ये आहोत आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद असेल पंचायत समितीमध्ये उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. येणाऱ्या काळामध्ये गौर सर्कलचा सर्वांगीण विकास करू अशा प्रतिक्रिया जिल्हा परिषद उमेदवाराकडून आणि पंचायत समितीच्या घरांच्या उमेदवाराकडून प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, पूर्णा, परभणी.